सर्व अभियोग्यताधारकांना जय महाराष्ट्र। आजच्या या व्हिडिओमधून आपण शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स पाहणार आहोत। मित्रांनो, सुरुवातीची एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आजच्या रोजी जाहिराती पूर्णपणे अंतिम होणार आहेत आणि ज्या काही दुरुस्त्या होत्या जाहिरातींमध्ये त्या दुरुस्त्या पूर्ण झालेल्या असतील आणि पुढील आठवड्यामध्ये आपणा सर्वांना प्रिफरन्स जनरेट होणार आहेत। आपण पाहिलं की सध्याची जी शिक्षक भरती आहे या शिक्षक भरतीला कुठल्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेच्या अगोदर पूर्ण करण्याचं शासनाचं धोरण पाहायला मिळत आहे। कारण की कुठल्याही प्रकारे जाहिराती अपलोड करण्यासाठी अंतिम मुदत जी देण्यात आलेली होती त्यानंतर त्यांनी वाढ दिलेली नव्हती। त्यानंतर मित्रांनो, जी काही कला शिक्षक भरती आहे आणि क्रीडा शिक्षक भरती आहे या भरतीमध्ये त्यांना अजिबात जागा दिसत नाही आहेत। त्याचं कारण असं की अनेक संस्थांनी आपले जे काही अपेक्षित जागा होत्या त्या जागा त्यांनी अपलोड केलेल्या नाही आहेत। ठराविक जिल्हे जर सोडले तर कुठल्याही जिल्ह्यांनी जास्त प्रमाणात जाहिराती दिलेल्या नाही आहेत आणि या ज्या काही कला क्रीडा शिक्षकांच्या जागा आहेत या सर्वाधिक या संस्थांवरती असतात आणि या संस्थांनी जाहिराती अपलोड न केल्यामुळे आपणास अजिबातपणे कला आणि क्रीडा शिक्षकांच्या जागा पाहायला मिळत नाही आहेत। त्या संदर्भात दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 40 जागा अपलोड करण्याचं ठरवलं होतं, परंतु त्यांनीही शेवटच्या दिवशी जाहिरात अपलोड करण्याची त्यांना संधी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांच्या देखील जागा पवित्र पोर्टलवरती येणार नाही आहेत। यानंतर जे काही सर्व अभियोग्यताधारक आहेत जे या भरती प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, ज्यांचा स्कोअर देखील बऱ्यापैकी आहे, अशा अभियोग्यताधारकांसाठी तुम्ही प्रिफरन्स कसे देणार, तुम्ही कोणत्या क्रायटेरियामध्ये येता या संदर्भात मी एका थोड्याशा ज्या काही क्रायटेरिया आहेत त्यांच्या संदर्भात तुम्हाला माहिती देत आहे। यामध्ये प्रिफरन्स कोण देतील तर सर्व अभियोग्यताधारक जे TET क्वालिफाय असतील ते 1 ते 8 साठी आणि जे नॉन TET असतील ते 9 ते 12 साठी प्रिफरन्स देऊ शकतात। त्यांचा स्कोअर किती कमी आहे किंवा किती जास्त आहे याला महत्त्व नसतं, तर तुमच्या असणाऱ्या सुरुवातीची जी काही तुमची क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरिया जर तुम्ही पूर्ण केलेला असाल, तुम्ही जर त्यामध्ये एलिजिबल असाल तर तुम्हाला 100% प्रिफरन्स जनरेट होतात आणि त्या जनरेट झालेल्या प्रिफरन्सला तुम्हाला लॉक करण्याची संधी उपलब्ध असते। मग त्यामध्ये तुमचा स्कोअर किती आहे याला महत्त्व अजिबात नसते। तर मित्रांनो, चला तर पाहूया आजच्या या व्हिडिओमधून आपण वेगवेगळ्या प्रकारे शिक्षक भरतीमध्ये जागा कशा रिक्त राहतात आणि याचं नुकसान काय होतं या संदर्भात आपण या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट नसते आणि वेटिंग लिस्ट नसल्या कारणानं ज्या काही रिक्त राहिलेल्या जागा असतात, ज्यामध्ये अंशकालीन असतील, प्रकल्पग्रस्त असतील, त्यानंतर माजी सैनिक असतील, यांच्या जागा चालू परिस्थितीमध्ये अगेन्स्टमध्ये देता येतात, त्यांना कन्वर्ट केलं जातं किंवा त्यांचं कन्वर्जन नंतर करून देखील त्यांचा स्वतंत्र राऊंड लावला जातो। आता मित्रांनो, तुम्ही जर 2017 ची जी काही भरती प्रक्रिया होती जी 19ला पूर्ण झाली, या भरती प्रक्रियेमध्ये जर पाहिलं असेल तर अनेक असणारे जे काही अपात्र होते, गैरहजर होते, या असलेल्या अभियोग्यताधारकांचा राऊंड पूर्ण करण्यासाठी 2023 पूर्ण झाले तरी देखील या अभियोग्यताधारकांना न्याय मिळू शकलेला नाही। या असलेल्या शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट अजिबात नसते, नंतर यांचे स्वतंत्र राऊंड लावले जातात। त्यामुळे मित्रांनो, मी सांगेल त्या पद्धतीने जर आपण आताच जर याचं प्रिकॉशन जर घेतलं, आपण जर याच्या अगोदरच प्रतिबंधात्मक जर उपाय जर केले तर जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांना संधी मिळेल आणि वेटिंग लिस्ट लावण्याची जी काही वेळ असते ती येणार नाही आणि अनेक अभियोग्यताधारकांना लागलीच याच भरती प्रक्रियेमध्ये न्याय मिळेल आणि त्यांना
या अपात्र गैरहजर प्रक्रियेमध्ये संधी मिळण्याची वाट बघण्याची गरज पडणार नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही असणाऱ्या कोणत्या क्रायटेरियामध्ये बसता त्यानुसार आपण प्रिफरन्स देऊ शकता. आता यामध्ये मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे, त्यानुसार तुम्ही कुठे आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे प्रिफरन्स द्यायला पाहिजे याचा सविस्तर व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. याच्यामध्ये कोणते अभियोग्यताधारक, नंबर 1 जे अभियोग्यताधारक अविवाहित आहेत, मग ते स्त्री असतील किंवा पुरुष असतील, यांनी प्रिफरन्स कसे द्यायचे. त्याच्यानंतर असे अभियोग्यताधारक ज्यांचा विवाह झालेला आहे अशा अभियोग्यताधारकांनी कसे प्रिफरन्स द्यायचे. त्याच्यानंतर जर समजा विवाहित असाल आणि विवाहित असताना जर तुमचे पती कार्यरत असतील कुठेतरी, तुमचे पती जर कुठे नोकरीला असतील आणि जर पत्नीला जर प्रिफरन्स द्यायचे असतील तर अशा वेळेस त्यांनी प्रिफरन्स कसे द्यावेत. त्यानंतर एखादा शिक्षक किंवा एखादा अभियोग्यताधारक अन्य जिल्ह्यामध्ये ऑलरेडी जर कार्यरत शिक्षक असेल तर त्याने कुठल्या पद्धतीने प्रिफरन्स द्यायला हवेत. तर या सगळ्या असणाऱ्या क्रायटेरियांचा विचार करून आपण स्टेप बाय स्टेप आणखीन पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही कोणत्या निकषात बसतात त्याप्रमाणे आपण कशा प्रकारे प्रिफरन्स द्यायला हवेत ते तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा पाहूया आपण असे अभियोग्यताधारक जे अविवाहित आहेत, ज्यामध्ये स्त्री असतील किंवा पुरुष असतील. बघा मित्रांनो, जर समजा तुम्हाला नोकरीची खरोखरच गरज आहे आणि अशा वेळेस जे अविवाहित असणारे आहेत ते कुठल्याही जिल्ह्यामध्ये दुर्गम भागामध्ये प्रिफरन्स जरी जनरेट झाले तरी त्या ठिकाणी त्यांना नोकरीची संधी उपलब्ध असेल तर त्यांनी सर्व प्रिफरन्स लॉक करायला हरकत नाही. म्हणजे काही अभियोग्यताधारक असे असतील, समजा एखादा अभियोग्यताधारक यवतमाळचा आहे आणि त्याला प्रिफरन्स मुंबईचा जनरेट झालेला आहे, तर अशा वेळेस त्याच्यानंतर एखादा अभियोग्यताधारक नगरचा आहे आणि त्याला विदर्भामध्ये एखाद्या जिल्हा उपलब्ध झालेला आहे. तर मला असं वाटतं जे अभियोग्यताधारक अविवाहित असतील, मग ती स्त्री असतील किंवा पुरुष असतील, यांनी कुठल्याही ठिकाणी नोकरी करण्याची त्यांनी मानसिकता ठेवायला हवी आणि त्यांना जेवढे काही प्रिफरन्स जनरेट होतील ते सर्व प्रिफरन्स जनरेट झाल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या सोयीच्या जिल्ह्यानुसार किंवा सोयीच्या शाळेनुसार त्यांनी ते लॉक करायला हवेत. कारण की त्यांचं मेरिट हे रँडमली पाहिलं जातं आणि ज्यामध्ये जर तुम्हाला तुमचा जवळचा जिल्हा मिळाला नाही तर तुम्हाला कुठे नाही कुठे दूरचा जिल्हा मिळण्याची संधी उपलब्ध असते. त्यामुळं असं काही नसतं की मी जर समजा जवळच्या जिल्ह्यांचे प्रिफरन्स दिले तरच मी त्या ठिकाणी लागणार आहे, मी लांबचा प्रिफरन्स दिला तर माझा 1 नंबरला प्रिफरन्स दूरचा असेल म्हणजे माझा तिथं विचार होईल, असं काही नसतं. मित्रांनो, तुमचे जे काही प्रिफरन्स असतात आणि त्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे काही चॉईसेस असतात याच्यावरती तुमचं मेरिट अजिबात अवलंबून नसतं. तुम्ही जेवढे प्रिफरन्स देताल त्या ठिकाणी तुमच्या स्कोरनुसार तुमचा विचार केला जातो. अभियोग्यताधारकांना असं सांगणं असेल जे अविवाहित आहेत, या अविवाहित अभियोग्यताधारकांनी जेवढे तुम्हाला प्रिफरन्स जनरेट होतील ते सर्वच्या सर्व प्रिफरन्स जनरेट झाल्याच्या नंतर तुम्ही ते लॉक करायला हवेत. तर मित्रांनो, जे अविवाहित असणारे अभियोग्यताधारक असतील तर माझं त्यांना असं सांगणं असेल की तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही नोकरी करू शकता, तुम्हाला कुठलेही बंधन नसतील. त्यानंतर तुम्ही अनमॅरिड असल्यामुळं दूरच्या जिल्ह्यामध्ये राहू शकता. शिवाय तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला जे काही अडचणी निर्माण होतील त्या अडचणीसुद्धा दूर होणार आहेत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, काही अभियोग्यताधारक निराश झालेले असतात, त्यांचे लग्नाचे वय झालेले आहेत आणि अशा अभियोग्यताधारक मग यांना नैराश्य आलेलं असतं की भरती प्रक्रिया कधी होते म्हणून. तर मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच जर नोकरीची गरज असेल आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये हवे त्या जिल्ह्यामध्ये जरी नोकरी नाही मिळाली तर कोणत्याही जिल्ह्यामध्ये नोकरी करण्याची मानसिकता ठेवा. कारण यानंतर भविष्यामध्ये
भरती कधी होईल हे अजिबात सांगता येत नाही आहे, कारण की शासनाची धोरणं कशा प्रकारे आहेत ते तुम्ही सविस्तरपणे पाहतच आहात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अविवाहित असणाऱ्या महिला अभियोग्यताधारक आणि पुरुष अभियोग्यताधारक यांनी प्रिफरन्स कसे द्यायला हवे, तर त्यांनी सर्वच्या सर्व जेवढे काही प्रिफरन्स जनरेट होतील ते सर्वच्या सर्व लॉक करायला हवेत. कारण 2019च्या भरतीमध्ये बऱ्याच ठिकाणी असं झालं, काही अभियोग्यताधारकांचा स्कोअर खूप हाय होता आणि हाय स्कोअर असताना देखील त्यांना इतका कॉन्फिडन्स होता की आपल्याला आपल्या जवळचा जिल्हा मिळणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्यांनी जवळचा जिल्हा चॉईस करण्यासाठी त्यांनी ठराविक असणारेच प्रिफरन्स दिले, परंतु मेरिट हाय लागल्यामुळे त्या अभियोग्यताधारकांना त्या राऊंडमध्ये इन्क्लूड करता आलेलं नव्हतं आणि मग असे अभियोग्यताधारक विनाकारण स्कोअर चांगला असताना आणि प्रिफरन्स सर्व न दिल्यामुळे हे अभियोग्यताधारक नोकरीपासून वंचित राहिले होते. तर मित्रांनो, आता हे झालं आपण अविवाहित अभियोग्यताधारकांनी प्रिफरन्स कसे द्यायला हवेत. यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण जे अभियोग्यताधारक नोकरीला असतील किंवा पती पत्नींपैकी एक जण नोकरीला असेल, अशा अभियोग्यताधारकांपैकी विवाहित असणाऱ्या अभियोग्यताधारकांनी, त्यानंतर नोकरीला असणारे जे काही अभियोग्यताधारक आहेत ज्यांनी परत त्यांचा जवळचा जिल्हा मिळण्यासाठी परीक्षा दिलेली आहे, त्यांचा स्कोअर आलेला आहे, अशा अभियोग्यताधारकांनी कुठल्या प्रकारे प्रिफरन्स द्यायला हवेत. यानंतर शेवटी आपण पुढच्या असणाऱ्या आठवड्यामध्ये पूर्णपणे आपल्याला प्रिफरन्स जनरेट होणार आहे, ते लॉक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यावेळेस प्रिफरन्स कशा प्रकारे द्यायला हवेत याचा एक सविस्तर व्हिडिओ बनवला जाणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ जे काही अभियोग्यताधारक आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा, जेणेकरून जर अशा अभियोग्यताधारक असतील की ते जर अशा अँगलने विचार करत असतील की समजा मला 100 प्रिफरन्स जनरेट झाले तर मी 70च प्रिफरन्स देणार आहे, तर असं न करता त्यांनी सर्वच्या सर्व प्रिफरन्स लॉक केलेले त्यांच्या फायद्याचा असणार आहे. थँक्यू.